याल तरी यारी लागे, याल तरी यारी लागे, अवघे माझ्या मागे मागे. आज दे तू पोटवरी, पुरे म्हणाल तू वरी. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आज दे तू पोटभरी, पुरे म्हणाल तू वरी. तुका म्हणे सांडला गाठी, तेने नका भरू पोटे. आज दे तू पोटभरी, पुरे म्हणाल तू वरी. विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणिं मण्डरं मण्डनाना. तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू प्रथम नमन. ए दुसर चरण संत जिया, दुसर चरण संत जिया, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. ए पांडुरंग करो प्रथम, दुसर चरण संत जिया, पांडुरंग करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. पांडुरंगा करू प्रथम नमान, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्करून. आता बंधुरंग भूमिका, जे कीर्तनी उभी होती लोका. टाळ मृदंग श्रोते देखा, तया नमन माझे दंडवत. ऐसे नमन करोनी सकळा हरिकथा बोली बोबडिया बोला. अज्ञान म्हणून आपुलिया बाळा, चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेरू. मस्तक हे पायावरी, या बारकरी संतांच्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. विश्वमान्य विश्वाधिकार विश्वभूषण चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा हा कालापर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग असून, या अभंगामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळांचा संवाद व्यक्त करतात. विठ्ठल किम निमित्तानं तुम्ही ह्या मी सर्वजण एकत्र आलेलो आहोत. माय बाप सर्वांना ज्ञात आहे, माहित आहे, परंतु सांगणं हे वक्त्याचं अत्य कर्तव्य असतं. अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष नवनाथ पारायण 16. गावाचं नाव रेडा. रेडा गावामध्ये आज भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह 14वे वर्ष आणि 14व्या वर्षातील आजची ही सांगतेची कीर्तन रूपी पुष्प ज्यांच्यामुळे माझ्या वाट्याला आलं ते म्हणजे आमचे परमार्थ स्नेही, ज्यांच्या गावामध्ये माझं कीर्तन झालं सेलगावमध्ये. आणि परमार्थामध्ये असताना नितांत प्रेम असणारे आमचे नाना महाराज वीर यांच्यामुळे आज तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग. विठ्ठल त्यांच्यामुळे आज सचिन भाऊ आपले चेअरमन त्यांचा फोन आला आणि या कार्यक्रमासाठी आग्रह घेतला. आज खऱ्या अर्थानं
या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सगळे संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विनेकरी, चोपदार, सिस्टीमवाले, मातृवर्ग, पितृवर्ग, बालक मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, गावचे सरपंच, उपसरपंच झाले ना सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक सेवेला प्रारंभ. विठ्ठल हो, अभंग तुकोबरायांचा अभंग 4 चरणाचा आहे आणि अभंगामध्ये संवाद व्यक्त केलाय. लक्ष देऊ नये. महाराज सांगतात, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. काय सांगितलंय गोपाळांना? संवादासाठी बसलेत भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळ एकत्र बसलेले आहेत आणि संवाद चालू आहे. यायचा असेल तर या. कुठं? माझ्या पाठीमाग. लक्षात ठेवा, जरा बारीक चिंतन आहे की मोठ्यांची लक्षणं कशी असतात लक्षात घ्या. याल तरी यारे लागे, लगेच या. लागे या शब्दाचा अर्थ काय? लगेच. कुठं या? अवघे माझ्या मागे. सोबत घेतलंय का देवाने? आपल्या पुढं कुणाला नेलंय का? म्हणजे मोठ्याची लक्षणं लक्षात येतात का? आपण मेलो खुर्च्या उचलू उचलू, टेटस ठेवू ठेवू, माल मोठ्यांनी दाबायचा ना आपण पाठीमागं चालायचं. विठ्ठल हो. आणि संवाद चालू आहे. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आणि सगळेच काय ऐकणारी ऐकूनच घेतात असं नाही माय बाप. आज तुम्ही या ठिकाणी येऊन बसलेत, काही जेवायला आले असतील, काही महाराज कसा दिसतोय ती बघायला आले असतील, काही गायक मंडळींना पाहायला आले असतील, काही पक्वाज ऐकायला आले असतील. वेगवेगळ्या तऱ्हेचे वेगवेगळे लोक आहेत, बरोबर आहे का नाही? तशाच पद्धतीने गोपाळांच्या पुढे बसलेले जे भगवान श्रीकृष्णांच्या पुढे बसलेले जे गोपाळ होते ते पण वेगवेगळ्या तऱ्हेचे होते ना हो. सगळेच ऐकण्यासाठी बसले नव्हते. पण त्या गोपाळांमधला एक मोरक्या होता. कोण होतं? मोरक्या. त्याचं नाव होतं पेंद्या. पेंद्याने सगळे गोपाळ फोल्ड चाला म्हणले गुवाहाटीला. सगळ्या गोपाळांना सांगितलं, काय खरंय म्हणले देवाचं, मी बोलतो म्हणले. सगळ्या गोपाळांनी पेंद्याला पाठिंबा दिला. सर सगळ्या गोपाळांनी त्या पेंद्याला पाठिंबा दिला. बोल म्हणले पेंद्या, होऊन जाऊ दे म्हणले, आज काय व्हायचंय ते बिंदास बोल म्हणले श्रीकृष्णाला. काय दिलंय आतापर्यंत? पेंद्या लागला ना बोलायला. पेंद्याने एक 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 फाईलीच ओपन केल्या. काय केलं? पाठीमागच्या अवतारातले एक एक फाईली ओपन केल्या आणि भगवान श्रीकृष्णाला विचारलं, सांग म्हणले आतापर्यंत तुझ्या सोबत आलेल्याच तू कुणाचं चांगलं केलंय आतापर्यंत? बोल देवा. अरे तुझा सख्खा भाऊ होता रे लक्ष्मण. खऱ्या अर्थाने त्याला वनवास त्याला नव्हता, तुलाच होता 14 वर्ष. भावाला घेऊन गेलाय. उर्मिलेला सुद्धा वनवास खऱ्या अर्थाने भोगावं लागलाय. आणि काय भेटलं त्या भावाला? शेवट तू जिंकून आल्यावरती, युद्ध करून आल्यावरती, पाठीमाघारी आल्यावरती काय केलंय? भावाला छत्र धरायला ठेवलंय ना. आपण फोटो बघतो पाहतो. काय केलंय भावाला? काय दिलंय तो भावाला? सांग देवा. हो, एक पुरावा दिला. एका पुराव्यावरती देव म्हणले, झालंय का तुझं? नाही म्हणले, अजून आता शिकत मी सुरुवात केली. गोपाळांनी पण पाठिंबा दिला. बोल म्हणले. पेंद्या तू आज माघारी घ्यायची नाही, पडू नाही तर जिंकू, पण आता माघारी घ्यायची नाही. पेंद्या लागला बोलायला. सांग म्हणले देवा. काय ते सीता आई साहेबाला भेटलंय 7व्या अवतारामध्ये? अरे धर्मपत्नी ना तुझी. अख्खं रामायण पाहिलंस तर अलका कबूलचा पिक्चर बघितल्यासारखं वाटतं. काय वाटतं? अख्खी रडारडीच आहे ना रामायणामध्ये. काय दिलं म्हणले तो धर्मपत्नीला, बायकोला? काय दिलंय आतापर्यंत? वनवास आहे ठीक आहे. अरे लंकेमधून माघारी आणल्यावरती नीट नांदून तरी दिलंय का? 4-2 लोकांनी सांगितलं, सीता आई साहेबाला तुम्ही आणलंय व्यवस्थित असेल का? परत तो माघारी सोडली. काय देवा तो आतापर्यंत काय दिलं? विठ्ठल हो, ते जाऊ दे. आता तू म्हणतो याला तरी यारे लागेन अवघे माझ्या मागे मागे. काय दिले सांग भक्तांना? काय दिले? सगळ्यात जवळचा भक्त अख्खं रामायण जर पाहिलं, हनुमंतरायाशिवाय रामायणाला पूर्णता अजिबात नाही. पूर्णता नाही माई बाई. रामायणाला पूर्णता नाही. काय त्या हनुमंतरायाला भेटलंय? रामाला रामाची सीता मिळाली, बिभीषणाला लंका मिळाली, आणि हनुमंतरायाची सेफ्टी मध्ये जळाले ना राहू. रुपयाचं इन्कम झालंय का हनुमंतरायाला? आहे का इन्कम रामायणामध्ये? नाही म्हणले. तो हनुमंतरायाला तरी काय दिले आतापर्यंत सांग. संवाद चालू.
कोणाचा? गोपाळांचा आणि भगवान श्रीकृष्ण. लय जड जायला लागलंय का? चहा पिऊन यायचं का एकदा? हा मग एकदा सगळ्यांनी फ्रेश बसा, भजन करा विठ्ठल. हो मायबाप ऐका, एवढं झालं म्हणले पेंद्या झाली का तुझी पत्रकार परिषद? तुझं जर आता संपलं असेल तर माझं चालू करू. पेंद्या म्हणला काय चालू करू का देवा, काय चालू करणार आहे ते? एवढं बोलून सुद्धा देव स्वतःच्याच निर्णयावरती ठाम आहेत. अभंगाचं पहिलं चरण याला तारी यार लागे, याला तारी यार लागे, अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. टाळी वाजवा एकदा सगळे वा. याल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे. भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या मुद्द्यावरती ठाम आहेत. मायबाप समोर आवाज द्या थोडा मॉनिटरला. स्वतःच्या मुद्द्यावरती ठाम आहेत. एवढं पेंद्यानी झाडलंय तरी भगवान काय म्हणतात? याल तरी अरे लागे, लगेच या. अवघे अवघे म्हणजे सगळे जेवढे तुम्ही इथं पत्रकार परिषदेला बसलात, संवादासाठी माझ्या समोर बसलात, सगळ्यांनी माझ्या समोर माझ्या बरोबर यायचे. पण पेंद्यानी प्रश्न केले होते इथून पाठीमागच्या अवतारामध्ये काय दिलं देवा, काय दिलं? झाडाझाडी झाल्याच्या नंतर देव म्हणले आता माझं उत्तर आहे. अरे पेंद्या तू कोणत्या अवतारातली गोष्ट बोलतोय? कोणत्या अवतारातली? रामप्रभूंच्या अवतारातली. 7वा अवतार जो आहे त्या अवतारातल्या गोष्टी बोलतोय. आणि त्या अवतारामध्ये मी वैयक्तिक बाण दिले, तुमच्याच गड्याने लिहून ठेवलंय ना. काय लिहिलंय? बोलिले वाल्मिक तैसेची करीन, बोलिले वाल्मिक तैसेची करीन, बोलिले वाल्मिक तैसेची करीन, तुनी दाविन नाम म्हणे नाम म्हणे नामा म्हणे, ओ तुनी दाविन नाम म्हणे नाम म्हणे नामा म्हणे. बोलिले वाल्मिक तैसेची करीन, बोलिले वाल्मिक तैसेची करीन. वो तुनी दाविन नाम म्हणे नाम म्हणे नाम म्हणे, बोलिले वाल्मिक तैसेची करीन, बोलिले
करीना काय सांगितलंय? अरे वाल्मिक ऋषी तुमच्यातलाच गडी ना संतांमधला, त्यांनी लिहून ठेवलंय. त्याच पद्धतीने मला वागावं लागलंय अख्ख्या जीवनामध्ये. एक शब्द इकडला तिकडे करता येत नव्हता. कुठं? रामायणामध्ये. तो पूर्ण अवतार रे पेंद्या. मग आता मी तुम्हाला सांगतोय, याल तरी यारे लागी. हा अवतार किती आहे? 8वा अवतार आहे. बरं आलो तुझ्या मागे तर काय देणार? अभंगाचं दुसरं चरण. आज देतो पोट भरे, 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 आज देतो पुरे माना लातावारे, पुरे माना लातावारे, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरे, पुरे आज देतो पोट भरी, पुरे मना लोटवारी, पुरे आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तू वरी. किती देणार? पुरे म्हणूस तोपर्यंत, वास म्हणूस तोपर्यंत, पोट भरूस तोपर्यंत तुम्हाला भेटणार आहे. यासाठी म्हणतो यार धरी यारी लागे अवघे माझ्या. सगळ्यांनी माझ्या मागे यायचंय, पोट भरूस तर भेटणार आहे. खरं सांगा, रामायणामध्ये आपण पाहतोय वानर सेना ही पाठीमागे होती ना देवाच्या. काय भेटलंय वानर सेनेला? झाडाचा पाला खाऊन दिवस काढले तर इथं. बर आता अवतारामध्ये श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या अवतारामध्ये दही दूध तूप लोणी सगळ्या गोष्टी खाल्ल्यात. आणि आता काय? ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. आता फक्त देवाचं नाव घ्यायचं. वारकरी म्हणजे कोण आहेत मायबाप? आज तेच प्रकार आहे. फक्त ऐका, आज देतो पोट भरी. भगवंतानी सांगितलं आता इथून पाठीमागचं सोडा रे पेंड्या. आता पत्रकार परिषद तुझी बंद कर. आता माझं ऐकावं लागेल. जर तुम्हाला पोट भर पाहिजेत असेल तर तुम्हाला माझ्या मागे यावंच लागेल. बरं येत असताना माईबाप त्यासाठी काही नियम आहे. काय नियम आहेत? नियम काय आहेत? अभंगाचं तिसरं चरण. हळू हळू चाला, 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 हळू हळू चाला.
महाराज सांगतात हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला पेंद्या परत पेटला. काय देवा म्हणले पहिल्यांदा सुरुवातीला सांगतात याल तरी यारे लागे लगेच या अवघे या लगेच या फास्ट या. पहिल्या चरणात काय सांगितलंय याल तरी यारे लागे. लागे या शब्दाचा अर्थ काय आहे माय बाप लगेच. आणि तिसऱ्या चरणात काय सांगतात येतं हळूहळू चाला. नेमकं करायचं काय आम्ही विठ्ठल ऐका याचं उत्तर ऐका. महाराज सांगतात हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चाला म्हणजे काय करायचं. माणसाची धावपळ धडपड ही कुठपर्यंत असली पाहिजे. एखादा माणूस प्रवासाला निघाला त्याची धावपळ धडपड कुठपर्यंत असली पाहिजे. एसटी भेटूस तोपर्यंत. समजा एसटीने एखादा प्रवास करणार आहे इथून रेड्यावरून आपलं तालुक्याचं गाव कोणतं आहे इंदापूर. इंदापूरला समजा जायचंय. इंदापूरला जायचंय म्हणल्यावर त्या माणसाची धावपळ कुठपर्यंत पाहिजे एसटी स्टँड पर्यंत एसटी भेटेपर्यंत. एक जण असा एसटीत बसला आणि इंदापूरकडे निघाला. इंदापूरकडे गाडी जात असताना हा नुसता चालू गाडीमध्ये पुढे जायचा ड्रायव्हर कडे पाठीमागे यायचा पुढे जायचा पाठीमागे यायचा. कंडक्टर मला नेमकं काय चाललं ते म्हणलं मला फास्ट जायचंय. जाईन का फास्ट पोहोचन का बिघडला काय म्हणले तू असं फास्ट जाता येत नाही. जसं एसटी एकदा भेटल्यावर माणूस शांत होतो हळू चालतो किंवा धावपळ करत नाही तशा पद्धतीने. आता मला सांगा काल्याच्या ठिकाणी आपण ज्यावेळेस घरून येतोय घरून येत असताना लगबग करतोय घाई करतोय. काय करतोय चला 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 लवकर जेवण संपन. जेवण नाही काला संपन. बरोबर आहे काला संपन. आपल्याला चाल ऐकायला भेटायची नाही पकवाज ऐकायला भेटायचं नाही महाराज कोणचे खायला भेटायचं नाही. धावपळ करतो परंतु मंडपात आले उड्या हाणतो का आपण. जसं इथं आल्यानंतर आपण शांत बसतो तशा पद्धतीने परमार्थात येईपर्यंत लक्षात घ्या. परमार्थात येईस तोपर्यंत धावपळ करायची. एकदा परमार्थात आला हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाशी बोलू नका म्हणजे काय बोलायचंच नाही काय बोलायचं नाही असं नाही. देवाशिवाय दुसरं काही बोलायचं नाही. आता बोलण्याची काही आता बोलण्याची नाही. आता बोलण्याची नाही. आता बोलण्याची नाही. आता बोलण्याची काही आता आता देवा विन काही आता देवा विन काही आता देवा विन काही विन काही बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलणे
सांगतात बोललेची नाही आता देवाविन काही, देवाशिवाय काहीच बोलायचं त्याचाच अर्थ काय? हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणासोबत व्यर्थ गप्पा मारायच्या नाहीत. बोलायचं असेल तर फक्त देवाबद्दलच बोलायचं. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल महाराज सांगतात, किंवा मुखी अमृताची वाणी, देह देहाचे देवाचे कारणी. पण आता बोलण्यावरच मला सांगा, बोलण्यानेच किती कुठं होतात. नवरा बायकोची भांडणं झाली, बायको म्हणली मी काय काय सांभाळू, आई बापाला सांभाळू, लेकरे सांभाळू, काय नेमकं काय सांभाळू? ते म्हणलं काहीच सांभाळू नको, फक्त तोंड सांभाळ. काय सांगितलं? फक्त तोंड सांभाळ. सगळी भांडणं कशामुळे होतात? येत तोंडामुळे. खरं बोलल्या का तोंडामुळे भांडणं होतात. पण इथं तुकोबर आहे काय सांगतात, किंवा भगवान श्रीकृष्ण सांगतात, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, देवाशिवाय दुसरं काही बोलायचंच नाही. 3 चरणांचा भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. उर्वरित आपला कृष्ण चरित्र आणि उर्वरित भावार्थ एकदा भजनानंतर पाहू. संयोजक मंडळींना विनंती, एकदा हार घालण्यासाठी समोर यायचे. हरी विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा कुंडली कवर भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की याल तरी यारे लागे अवके माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तो बरी. 3 चरणामध्ये आपण भावार्थ पाहिलाय. खऱ्या अर्थानं काल्याचं कीर्तन म्हटलं की एक काला म्हणजे बंधनाचं कीर्तन आहे. वारकरी संप्रदायामध्ये अलिखित नियम आहे, कोणत्या दिवशी कोणता अभंग घेतला पाहिजे. मग आजचं जे कीर्तन आहे ते प्रसादाचं कीर्तन आहे. कशाचं कीर्तन आहे? बोला ना का खाली येऊन माईक. कशाचं कीर्तन आहे? प्रसादाचं. म्हणजे प्रसाद महाराजाचं आहे का? नाही, प्रसादाचं कीर्तन म्हणजे प्रसादे सर्व दुःखानाम. आज खऱ्या अर्थानं आज 8 दिवस ज्याने ज्याने ज्या पद्धतीने कार्य केलंय, काम केलंय, त्याला त्या पद्धतीने मोबदला भेटणार आहे. मग आजचं कीर्तन हे बंधनाचं कीर्तन आहे. बंधन नेमकं काय? आज काय उच्चारलं जातंय? देवाचं चरित्र चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, ओ चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, ओ चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे,
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे महाराज सांगतात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जे गोकुळामध्ये चरित्र केलंय त्याचं उच्चारण करायचंय, आचरण करायचं नाही, उच्चार करायचंय. फक्त काय करायचंय? उच्चारण करायचंय. देव जन्माला कधी येत असतो, देवाला अवतार का घ्यावा लागतो, त्याचं कारण काय? ज्यावेळेस अधर्म वाढतो त्यावेळेस देवाला काय करावं लागतं? अवतार धारण करावं लागतो. आता पण वेळ आली ना माय बाप, अधर्म वाढलाय का नाही? किती अधर्म वाढलाय? आज आहे का खऱ्याला किंमत आहे का? अजिबात खऱ्याला किंमत राहिलं नाही. देवाने अवतार घेण्यासारखी आज परिस्थिती निर्माण झाली राव. त्यावेळेस पण देवाला का अवतार घ्यावा लागला? धर्म रक्षा वया अवतार घेसी. दुर्जनांचा निरसन करण्यासाठी किंवा भक्तांना आपल्या पायाजवळ भक्ताचं संरक्षण करण्यासाठी देवाचा अवतार असतो मायबाप. मग त्यावेळेस काय परिस्थिती निर्माण झाली होती? अशी परिस्थितीच निर्माण केली होती ना कंसाने. अधर्म वाढला होता. अधर्म वाढल्यामुळे देवाला अवतार घ्यावा लागला. आणि अवतार घेत असताना माईबाप, अवतार हा परिपूर्ण अवतार होता. कसा अवतार आहे? परिपूर्ण अवतार आहे. माईबाप अवतार घेत असताना रामाचा आणि कृष्णाचा आपण जर का पाहिलं, अवताराचं ठिकाण पहा, वेळ पहा, सगळं विरोधाभास आहे. काय विरोधाभास आहे, वेगळेपण आहे. ह्या बाबाने दिवसा जन्म घेतला तर कृष्णाने काय कधी घेतलाय? रात्रीचा जन्म घेतलाय, ती बी 12 वाजता रात्रीच्या. मग आज भगवान श्रीकृष्णांचा जन्म होत असताना मायबाप बंदीखान्यामध्ये आई वडील, कशामध्ये? बंदीखान्यामध्ये आई वडील. भगवान श्रीकृष्णाचा जन्म होतोय. जन्म होत असताना मायबाप त्यावेळेस जन्म घेताना, आज मला सांगा बाळ जर का 8-9 वर्षात जन्माला आले, भगवान श्रीकृष्णाने 8 वर्षाचा असताना 8 वर्षाचा अवतार धारण काय केल्या 8 वर्षाचे वय तयार झाले. किती झाले? 8 वर्षाचे. गोपाल कृष्ण भगवान की 8 वर्षाचं वय आहे. आणि 7 मुलं मारतील हे अगोदरच सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? 8वा मुलगा तुला मारेल, कंसाला मारेल. आकाशाची वाणी झाली होती. 8वा मुलगा मारेल. पण 8वा नेमका, आता समजा 8वा मुलगा मारत असताना, परंतु पहिल्यापासून मोजलं तर तो 8वा येतोय. वेगळ्या पद्धतीने मोजलं तर कोणताही पहिला होऊ शकतो, कोणताही 8वा होऊ शकतो. त्यामुळे सगळेच मुलं मारले ते कंसाने. पण 8वा नंबर आल्यावरती या बाबाने सांगितलं, मला इथं ठेवू नका, कुठं न्या? नंदाच्या घराला, 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 नंदाच्या घराला बदले गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला बदले गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, गोळाला मदने गोकुळाला. महाराज सांगतात नंदाच्या घराला मजने गोकुळाला. तिथून उचलला कमळापती. पायाची बंधनं जे आहेत वसुदेवाच्या, पायाची बंधने सगळे गळून पडले. ते भगवान श्रीकृष्णाला टोपलीमध्ये घेतले. टोपलीमधून नंदाच्या घराकडे नेत असताना यमुना मैया आडवी आली. काय झाली? यमुना मैया आडवी आली. आणि त्यावेळेस दर्शन देण्यासाठी भगवंताने अंगठा काढला, अंगठा लावला. पुर चढला जात मार्गे लावीला गुट, त्याची लावीला गुट, त्याची लावीला यासी लावीला गोष्ट, यासी लावीला गोष्ट, यासी लावीला गोष्ट. पुर चढला जात त्याची लावीला गुट, पुर चढला जात
त्याची लावीला अंगुष्ट पुरचडला जाट त्याची लावीला अंगुष्ट पुरचडला जाट त्याची लावीला अंगुष्ट पुरचडला जाट त्याने लावीला अंगुष्ट त्याने लावीला अंगुष्ट त्याने लावीला अंगुष्ट अंगुष्ट पूर चढला अचाट त्याशी लाविले अंगुष्ट अंगठा बाहेर काढला यमुना मैयाला दर्शन दिलं यमुना मैयाचं दर्शन दिल्यावरती मायबाप यमुना मैयाचे जावाई आहेत बरं का भगवान श्रीकृष्ण कोण आहेत जावाई पण जावाईने दर्शन दिले त्यामुळं तेव्हापासून प्रथा आहे जावाईच्या सासूने काय करावं लागतं पडतात ना जावाई पडतो सासूच्या पायाला तेव्हापासून मग जावयाला त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिलं यमुना मैयाला दर्शन दिलं दर्शन दिल्यावरती ज्यावेळेस नंदाच्या घराकडे नेले मायबाप तिथून मायेला उचलले मुलगी जन्माला आली होती ती उचलली वसुदेवाकडे आणली तुम्ही म्हणता इतक्या लवकर कस काय कारण आता ऊन पण खूप वाढायला लागले तुमचा पण जास्त वेळ मला घ्यायचा नाही मायबाप नंदाच्या घरामध्ये भगवान श्रीकृष्णाला ठेवले आणि भगवान श्रीकृष्णाला ठेवल्याच्या नंतर सगळीकडे गवळणींमध्ये बातमी पसरली नंदाच्या घरामध्ये लल्ला जन्माला आलाय मुलगा जन्माला आलाय काय म्हणते गवळण वा वा गवळण सांगती गवळण निधन पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती गवळण निधन पुत्र झाला यशोदेला गवळण गवळण सांगत गवळण निलाल पुत्र झाला यशोदेला गवळण सांगत गवळण निलाल पुत्र झाला यशोदे पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती गवळण निधन पुत्र झाला यशोदेला गवळण 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 सांगत गवळण निलाल पुत्र झाला यशोदेला गवळण सांगत गवळण निलाल पुत्र झाला यशोदेला एक धावे एक पुढे साठी वाटी सुंट वडे एक धावी एक पुढे ताटी वाटी सुलट वडे वन भरून याटी नंदा घरी झाली दाटी वन भरून या ताटी नंद घरी झाली दाटी सुईनीची गलबल झाली दासी जली हे लगाली सुईनीची गलबल झाली दासी जली हे लगाली गवळण 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 सांगती गवळण पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती गवळण निलान पुत्र झाला यशोदे पुत्र झाला यशोदेला झाला यशोदेला काही सांगतात गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला कुणाला यशोदेला आता हे यशोदेच आहे का हो? कोणाचं आहे देवकी मातेचं आहे परंतु मग इथं यशोदेचं कसं काय म्हणायचं नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे ते कोडं उलगडत नाही समजत नाही पण जसे भगवान श्रीकृष्ण नंदाच्या घरामध्ये हळूहळू हळूहळू मोठे व्हायला लागले तसं कंसाच्या कानावरती ही बातमी गेली तुला मारणारा 8वा पुत्र जन्माला आलाय कुठे जसं तिकडं आनंदाचं वातावरण गोकुळामध्ये आहे तसं दुःख वाढले मनामध्ये कंसाच्या मला मारणारा 8वा पुत्र जन्माला आला आणि मला माहित सुद्धा माहित नाही परंतु मग इकडे मीटिंग चालू केली कंसाने मारण्यासाठी 8वा माझा शत्रू आहे म्हणजे मामानेच भाच्याला मारायचा काय केलाय प्लॅन केलाय बरोबर आहे प्लॅन केला म्हणले आता ह्याला ठेवतच नाही जिवंतच ठेवत नाही मग कोण जाणार रे मीटिंग घेतली म्हणजे काहीतरी पुरस्कार द्यायला पाहिजे त्यावेळेस म्हणजे काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे त्याशिवाय कोण उठणार नाही कारण माणूस हा लालची काय आहे ना खरं बोलायला लागले बरं का तुम्ही म्हणले काहीतरी आपल्याला या ठिकाणी बक्षीस दिलं पाहिजे त्याशिवाय उठणार नाही म्हणजे जाऊ दे आता जाळ झाला म्हणले मरण्यापेक्षा अर्ध निम्म राज्य बक्षीस देऊन टाकतो म्हणजे काय केलं निम्म राज्य बक्षीस जो कोणी मारेन कृष्णाला माझ्या शत्रूला कोण मारेल त्याला निम्म राज्य बक्षीस दिलं जाईल एक जण उठला
म्हणला मी जातो. त्याचं पोरग तिथंच बसलेलं होतं. म्हणलं पप्पा खाली बसा. तुम्ही जाताना मारायला अर्ध राज्य तुम्हाला भेटेल ही जिवंत असल्यावरती. कधी भेटणार आहे? जिवंत महागारी आलंच तर भेटणार आहे. काय झालं, एकदा मांजर आणि उंदीर म्हणले मांजर सारखंच आपल्याला खातंय, म्हणले कोणती पिलं मारतय सारखं. आपण काय करू, मांजर आलेला कळण्यासाठी त्याच्या गळ्यामध्ये घंटी बांधू. काही सांगितलं? घंटी बांधू म्हणजे. 4-5 अशी बारकाली पोरं होती उंदरांची. 4-5 पोरांनी प्लॅन केला. म्हणजे मांजरीच्या गळ्यामध्ये काय बांधायची? घंटी बांधायची. घंटी बांधायची. पण असं वयस्कर उंदीर एक जण होता बसलेला. कोण होतं? वयस्कर उंदीर असा पुढे बसलेला होता. म्हणला बाळांनो तुमचं सगळं प्लॅनिंग खरंय, पण बांधाय घंटी कोण जाणार आहे? घंटी बांधाय गेल्या नाश्त्यावरी जाणार आहे तिथं. तशा पद्धतीने माई बाप जाणार आहे कोण? तुम्हाला निम्म राज्य बक्षीस भेटणार आहे, परंतु त्या ठिकाणी जाणार आहे कोण? मग तिथं सगळे एक 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 महाबळबट गेले. काय फजिती झाली सगळ्यांना ज्ञात आहे. पुतना मावशी गेली. पुतना मावशीची फजिती करून त्या ठिकाणी मारले गेले. तसं त्या ठिकाणी वाढत असताना भगवान श्रीकृष्ण जसे जसे मोठे होत आहेत, महाराज मोठे होत असताना खोड्या चालू केल्या, चालायला लागले. सरासरी मुलं कोणत्या गुडघ्यावरती चालतात? तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगनाथ तो न देखी रचये, सरासरी मुलं पहा तुम्ही. आपली मुलं कोणत्या गुडघ्यावर रांगतात? सांगा ना हो, का मुलंच झाले नाहीत? झालेत. मग सांगा की कोणत्या गुडघ्यावरती रांगतात? उजव्या गुडघ्यावरती. पण हा बाबा डाव्या गुडघ्यावरती रांगायला लागलाय. बरोबर आहे, डाव्या गुडघ्यावरती रांगायला लागलाय. आणि मायबाप जसं मोठं व्हायला लागले, हा लल्ला कृष्ण भगवान परमात्मा जसे मोठे व्हायला लागले, एक एक खोड्या चालू केल्या. पहिली खोडी काय केली? मायबाप बाहेर आले घराच्या. 5 वर्षाचं बाळ आहे, पण घराच्या बाहेर आले. घराच्या बाहेर आले, अंगणामध्ये माती दिसली. मातीचा बकमा भरला. काय केला? तोंडात टाकला. पाहिला बळीराम दादाने. काय केले? बळीराम दादाने पाहिलं, आईला खबर दिली. आई गाई नाही खाल्ली गमी माती, आई गाई नाही खाल्ली गमी माती, आई गाई नाही खाल्ली माती, आई गाई नाही खाल्ली माती, आई गाई नाही खाल्ली गमी माती, आई गाई नाही खाल्ली गमी माती, आई गाई नाही खाल्ली माती, आई गाई नाही खाल्ली माती. ए बळीराम दादा, ओ बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा, ओ बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो, खोट
भगवान सांगतात आई मी माती खाल्ली नाही. आई म्हणली नाही खाल्ली, आकर दाखव म्हणली. आकर भगवान म्हणले कर नाही, त्याला डर कशाला. मी एक जणाला म्हणलं चंद्रभागी पंढरपूरला गेलतो, म्हणले चंद्रभागीमध्ये आंघोळ करा. ते म्हणला पापच केलं नाही आंघोळ कशाला करायची, म्हणजे आम्ही पापी इतकं काय. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं नाही आई मी खाल्लेच नाही, तोंड कशाला मला आ करायला होती. सांगतात बळीराम दादा हो बळीराम दादा. बळीराम दादा खोटं बोलतोय म्हणजे नाही खाल्ली मी माती. मग एक 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 खोड्या चालू, पहिल्यांदा घरात चालू केल्या खोड्या, नंतर हळूहळू बाहेर पण चालू केल्या. पण आई सांगते ज्यावेळेस गाराने घेऊन गवळणी त्या ठिकाणी आला, सांगती 5 वर्षाचं माझं बाळ आहे. ऐका बाळ सगुण गुणाचं तान ग बाळ दिसतय गोजिरवान. 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 काय सांगता गाराने गे गोकुळ देणारी. काय सांगता गाराने गे गोकुळ देणारी. काय सांगता गारानी गे गोकुळ जाणारी. काय सांगता गारानी गे गोकुळ जाणारी. गोकुळ जाणारी गोकुळ जाणारी. आई सांगते बाळ सगुण गुणाचं तान बाळ दिसतंय गोजिरवान. लहान बाळ आहे 5 वर्षाचं माझं बाळ आहे ग. आळ घेऊ नका त्याच्यावरती, माझ्या बाळावरती. माझं बाळ तसं नाही. कोणची आई असू दे मला सांगा, आपल्या मुलांनी चूक केलेली मान्य करते का? नाही ना करीत. बरोबर तिला तर आई म्हटलं जाते, कारण न्यायालय सगळ्या न्यायालयामध्ये आपल्याला न्याय भेटेल. परंतु आईकडे कधीही गेलो तर आई आपल्या मुलासाठी चुकीची जरी गोष्ट असली, एखादा जाऊन म्हणले त्या आईला सांगितलं अरे तुझा मुलगा बाळ्या दारू पिताना मामाला सापडला. आई काय सांगते नाही नाही एक तर पितच नसत आणि पियाला असला तर मित्रांच्या नादाने. पण मान्य करते का? आपलाच गंगाधर म्हणजे मुकदमय म्हणून मान्य करणार आहे का आई? नाही मान्य करत नाही. ती आई असते. कितीही गवळणी खोड्या सांगायला गेल्या आई मान्य करत नव्हती. तुमचंच काहीतरी चुकतंय. खोड्या करत असताना मायबाप आती खोड्या झाल्या. खोड्या झाल्यावरती मग आई पण कंटाळली, म्हणली शाळेत घालायला पाहिजे. कुठं 5-6 वर्षात झाले आपण पण बाळाला काय करतो शाळेमध्ये पाठवतो. मग त्यावेळेची शाळा नेमकी कोणती? गोधने चारण्यासाठी माईबाप पाठवले भगवान श्रीकृष्णाला. भगवान श्रीकृष्णांनी पहिल्यापासूनच संघटन कौशल्य भगवान श्रीकृष्णाकडे काय संघटन कौशल्य. सगळ्या गोकुळांना एकत्र केलं, सांगितलं चला वळू गाई. यार तुम्ही गाया घेऊन जर गोपाळाला या 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 या. यारे तुम्ही गाया घेऊन जर गोपाळाला या 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 या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला यो. अरे तुम्ही यारे तुम्ही गाया घेऊन जर गोपाळाला या 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 या. यारे तुम्ही गाया घेऊन जर गोपाळाला या 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 या. अरे तुम्ही यारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला या. सगळ्या गोपाळांना सांगितलंय. काय सांगितलंय? सगळ्यांनी गायी गोपाळ गाया एकत्र करा, शिदोरी बांधा आणि आपण गाया चरायला जायचे. संघटन कौशल्य सगळ्यात पहिल्यांदा कोणी केलंय? भगवान श्रीकृष्णाने. मग तिथे गेल्यावरती एक एक खेळ चालू केलं. गाया एकदा मोकळ्या सोडल्यावरती, आता अगोदरची जुनी माणसं गाया पाळत होती, गाया चारण्यासाठी बाहेर जात होती. आता काय असतं, आता गायात जरसे येत त्यांना जर का खायला बाहेर न्यायचं म्हणजे ते सोपं खात्यान का कमी खात्यान का त्यांना चारा तर पुरला पाहिजेत बाहेर मायबाप. परंतु गोपाळांना घेऊन भगवान श्रीकृष्ण
गाया चारण्यासाठी गेले. मग एक 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 डाव चालू केला खेळण्यासाठी. काय खेळत होते माई बाबा? खेळ भवरा ग बाई भवरा, खेळ भवरा ग बाई भवरा, या या राधिकेचा नवरा नवरा नवरा, या या राधिकेचा नवरा नवरा नवरा, खेळ भवरा ग बाई भवरा, खेळ भवरा ग बाई भवरा. आता नवीन तुम्हाला खेळ सांगण्याची काही गरज नाही. सगळे खेळ तुम्हाला समजले. कोणते कोणते खेळ खेळलेत? भोवरा खेळलेत. आता जे विटेदांडू आपण पाहतोय ते पण भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळ खेळलेले, किंवा चेंडू फळी म्हणजे आताचा क्रिकेट सारखा खेळ सगळ्यात सुरुवातीला कुणी चालू केलाय? भगवान श्रीकृष्णांनी चालू केलाय, गोपाळांनी चालू केलाय. असे एक 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 खेळ खेळत होते. खेळ खेळत असताना माई बाप भगवान श्रीकृष्ण म्हणले, गोपाळांनो आता सगळेजण एकत्र या. का? आता खेळून खेळून सगळ्यांना भूक लागली. खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे नाही ना, खेळायचे. काय खेळायचे सुख आहे आता? तुम्ही म्हणता एवढ्या लवकर का? कारण कृष्णाला पण आता इथला खेळ उरकून परत पुढं खेळ करायला लांब जायचे थोडं. ऐका माई बाप त्यावेळेस म्हणले आता सगळे गोपाळांनी एकत्र आलं पाहिजे. एकत्र येऊन काय करायचंय? सिदुरी जे आहे जो काला आज आपण या ठिकाणी करणार आहे तो पहिला काला कोणी केलाय? भगवान श्रीकृष्णांनी आणि गोपाळांनी केलाय. माई बाप सगळ्यांना एकत्र बसवलंय. एकत्र बसून सगळ्यांची सिदुरी सोडली. सिदुरी सोडून माई बाप एकमेकांच्या मुखामध्ये घास फिरलाय, भरवतायत. असा काला भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी केला. तोच काला खाण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. माई बाप थोडक्यामध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये आज खऱ्या अर्थानं काला म्हणलं की बंधनाचा दिवस आहे. दुसऱ्या काही गोष्टी बोलता येत नाही. ज्या पद्धतीने भगवान श्रीकृष्णाने आई वडिलांनी जशा पद्धतीने सद्बुद्धी दिली त्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न तुमच्या समोर केलेला आहे. जाता जाता लक्षात ठेवा माई बाप, जेवढी या ठिकाणी कीर्तनाला मुलं आहेत उपस्थित आहेत, मुलं मुली उपस्थित आहेत, नाही या कीर्तनामधून प्रवचनामधून काही समजलं तर 2-4 गोष्टी लक्षात घेऊन जा घरी. खऱ्या अर्थानं आज 14 वर्ष बरोबर आहे. 14 वर्ष झालं आपण काही कमी महाराज वाटा लावलेत का? बरोबर आहे. काही काही जीवांशी गेली बरोबर, परंतु आपल्यामध्ये काही बदल झालेला बोला ना. आता मी हळूहळू तुम्हाला मुद्द्यावर आणतो. लक्षात घ्या बदल नेमका कोणता पाहिजे. तरुण मुलं आहेत, तरुण मुली आहेत या ठिकाणी.
आज खऱ्या अर्थानं ज्यांचं 50-60च्या पुढे वय गेले, परमार्थ किंवा कीर्तन म्हणजे दुसरं काय, खऱ्या अर्थानं जिथं बदल होतो, परिवर्तन होतं, ते खऱ्या अर्थानं कीर्तन असते. आज आपण 14 वर्ष झालं सप्ताह करतोय. बरेच महाराज मंडळी ऐकली, 14 वर्षामध्ये किती माळकरी झाले हो गावामध्ये? किती झाले? आज 8 दिवसात सप्ताह केलाय. 8 दिवसामध्ये किती माळकरी झाले? 50? एक पण नाही. मग इथं काय पंक्ती चोपायला फक्त कार्यक्रम आहे का? बदलच जर का होत नसेल, बदल घडत नसेल, तर सप्ताह हे कार्यक्रम, कीर्तनाचा कार्यक्रम कशासाठी माहिती? परिवर्तन ही काळाची. वा क्या बात आहे. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. देवकर बाबांनी आपल्याला सांगितलं 40 ते 45% गाव माळकरी, बरोबर आहे. उरलेले काय फक्त देवाला जत्रेला येतात. 40 ते 45% बरोबर आहे. परिवर्तन ही काळाची गरज आहे. मला एवढं सांगायचं, एका कीर्तनामध्ये कमीत कमी एक तरी माळकरी झालं पाहिजे. नवे आज खऱ्या अर्थाने हे काला संपन्न होण्यासाठी, कीर्तन संपन्न होण्यासाठी एका सप्त्यामध्ये, एका कीर्तनामध्ये कमीत कमी एकाने तरी व्यसन करणं सोडावं. तो खऱ्या अर्थानं काल आहे, खऱ्या अर्थानं कीर्तन. मग वाजवायची असली जरा जोरात वाजवा बरं. विठ्ठल खऱ्या अर्थानं कीर्तन ते माहिती, ज्यामध्ये काही ना काही बदल होतो, परिवर्तन होतं, ते खऱ्या अर्थाचं कीर्तन. भगवान श्रीकृष्णाने तरी काय केलंय? गोपाळ सवंगड्यांना एकत्र घेतलेलं, एकत्र घेऊन संघटित कौशल्य ही तरुण मुलांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. दूरदृष्टिकोन, कृष्णाचा दूरदृष्टिकोन होता माईबाप. नवे गोपाळांना एकत्र घेऊन काय डाव्यावर जात होते का? लक्षात येतंय का? मग आज कीर्तन प्रवचन मी सांगत होतो, परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि परिवर्तन ही मुलांमध्ये घडलं पाहिजे. आज कित्येक ठिकाणी आपण धर्मावरती ग्लानी आलेली पाहतो. मायबाप संकट एवढं मोठं धर्मावरती. आज आपण पाहिलं एक 5-6 दिवसापूर्वीची गोष्ट, 24 का 25 तारखेला घटना घडली, पहलगाम मध्ये झालेला तो हल्ला आहे. महाराज धर्म विचारून काय केलंय? गोळ्या घातल्या. धर्म विचारून गोळ्या घातल्या. आता तरी तरुण मुलांनी कमीत कमी एकत्र येणं, धर्मासाठी एकत्र येणं काळाची गरज आहे मायबाप. खऱ्या अर्थानं धर्म हा शब्द जर का आपल्या डोळ्यासमोर आला, तर त्यावेळेस आपल्याला डोळ्यासमोर राहणारी व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवराय आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज ही व्यक्ती आपल्या स्मरणामध्ये का राहतात? त्याचं कारण काय? महाराज आता इतके दिवस झालं समजा गेले तरी आपल्या स्मरणामध्ये राहतात. त्याचं कारण एवढंच, कीर्ती जगामध्ये ठेवली. काय केलंय? कीर्ती जगामध्ये ठेवली. आज राजांकडे पाहिलं, खऱ्या अर्थानं जीवन जगावं कसं हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिल्यानंतर जगायला भेटतं किंवा पाहायला भेटतं. आणि धर्मासाठी मरावं कसं धर्मवीर संभाजी महाराजांकडे पाहिल्यावरती आपल्याला पाहायला भेटतं. माहिती खऱ्या अर्थानं मला सांगायचं एवढे, तरुण मुलं आणि तरुण मुली आपल्या जीवनामध्ये परिवर्तन ही काळाची गरज आहे. परिवर्तन कोणत्या गोष्टीत असेल? एकतर सगळ्यांनीच माळा घाला असं पण म्हणू शकत नाही ना. कमीत कमी निर्व्यसनी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आई वडिलांची सेवा करा. आज कमीत कमी महिला या ठिकाणी जास्त आले. कित्येक प्रकार आज असे घडतायत. मायबाप वेगळ्या धर्मामध्ये जाऊन लग्न करण्याचे प्रकार असतील, कमीत कमी हे पण थांबणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. ही खऱ्या अर्थानं आपण ऐकलं पाहिजे आणि बदल केला पाहिजेत. मायबाप सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि आज करविली तैसी केली कटकट, वाकडे कनीट देव जाणे. मायबाप केलेली सेवा ही तुमच्या समोर रुजू करतोय. आज देवकर बाबांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आज या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असणारे हरिभक्त परायण गायनाची ज्यांनी उत्कृष्ट अशी साथ केली, अनिल महाराज मोहिते. आता काय होतंय, दरवेळेस बऱ्याच वेळा मी पक्वाद वाजवा असायचो, बाबा गायला असायचे. आज नक्की आज कीर्तनातच त्यांना गाण्याचा योग आलेला आहे. आज खऱ्या अर्थाने तुमच्या विचारणावरती नतमस्तक होतो. दादा आपला दादाचं काय नाव अलीकडे गाडे महाराज, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. माझ्या जीवनाचे शिल्पकार, माझे गुरु, ज्यांनी मला घडवलं, आणि माझे वडील जे आज माझ्या कीर्तनामध्ये, आपल्या कीर्तनामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. नाना म्हणले आवर्जून बाबांना घेऊन या. आज खऱ्या अर्थाने बाबाही या कीर्तनाला उपस्थित आहेत. एकदा बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. वाजवायचं असलं तर मग एकदा जोरात वाजवा. बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. गोड अशी मृदंगाची साथ ज्यांनी केली, राम महाराज कोकाटे, प्रांत
प्राण प्राण महाराज प्राण प्राण जायची वेळ आली ना माझी पर प्राण म्हणून प्राण महाराज या ठिकाणी गोड अशी साथ केली. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आमच्या समवेत आलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य माझ्या सावलीसारखे जे नेहमी माझ्या सोबत असतात, नवे नवे संत राज चॅनलचे युट्यूब चॅनलचे ते सर्व आहेत, नेहमी माझ्या सोबत असतात, असे ऋषिकेश महाराज वाळके आज त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. गोड अशी हार्मोनियमची साथ ज्यांनी केली, काय बाबांचं नाव, पाटील महाराज, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि आल्यापासून जे चोपदारकीचं काम करतायत, काय बाबांचं नाव, माऊली महाराज गोळे, एकदा बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि एकदा महिला मंडळासाठी जोरदार टाळी वाजवा. असे सगळे एका साडीमध्ये दररोजच कीर्तनाला उभा आहेत का, आजच राहिलं ते, वा वा, छान सेवा आहे तुमच्याही चरणावरती, वा प्रशिक्षण चालू आहे तुमच्याही